विचार करा, एका साध्या शेतकरी घरात जन्मलेला एक मुलगा. गाव कोणतं? तर देहू नावाचं एक छोटंसं गाव. याच मुलानं पुढे जाऊन जगाला तब्बल 4,500पेक्षा जास्त अभंगांची एक अजरामर गाथा दिली. आणि इतकंच नाही, तर ज्यांना प्रत्यक्ष विठ्ठलानं विमानातून वैकुंठाला नेलं. हो, तेच आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराज. चला तर मग, जाणून घेऊया या महान संताच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल. पाहूया तरी, देहूच्या त्या मातीत असं नेमकं काय होतं की जिथं एका सामान्य मुलाच्या रूपानं एका अवताराचा जन्म झाला. या संपूर्ण प्रवासात आपण हेच पाहणार आहोत की तुकारामांच्या जन्माच्या वेळी ते देहूगाव कसं होतं, त्यांच्या जन्माची कथा काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबात भक्तीची परंपरा किती खोलवर रुजलेली होती. चला, आपण जरा 17व्या शतकाच्या सुरुवातीला जाऊया. कल्पना करा, पुण्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं एक शांत, अगदी हिरवंगार गाव. तेच हे देहू. असं म्हणतात की इथल्या हवेतच विठ्ठल भक्ती भरलेली होती. आणि याच पिढ्यानपिढ्या वारकरी परंपरेत वाढलेल्या गावानं तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला. आता ही जी इंद्रायणी नदी आहे ना, तिला वारकरी संप्रदायात एक खूप विशेष स्थान आहे. आणि याचं कारण म्हणजे याच नदीच्या काठावर महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेला आकार देणारी 2 अत्यंत पवित्र स्थळं वसलेली आहेत. आणि हेच तर इंद्रायणी नदीचं वैशिष्ट्य आहे. बघा, तिच्या काठावर 2 महान संतांचा वास आहे. एका किनाऱ्यावर आहे देहू, जिथे तुकोबारायांचा जन्म झाला, तर दुसऱ्या किनाऱ्यावर आहे आळंदी, जिथे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. म्हणूनच तर या भूमीला खऱ्या अर्थानं संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. तर याच पवित्र देहू गावात एका प्रतिष्ठित अशा शेतकरी व्यापारी घरात तुकारामांचा जन्म झाला. असं घर जिथे साधेपणा आणि भक्ती हेच सगळ्यात मोठे संस्कार होते. याच कुटुंबामध्ये तुकाराम बोल्होबा आंबिले यांचा जन्म झाला. हो, ज्यांना आज आपण जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणून ओळखतो. तो दिवस होता सोमवार, तारीख होती 21 जानेवारी 1608 आणि आपल्या पंचांगाप्रमाणे तिथी होती माढ शुद्ध पंचमी, शके 1530. त्यांचे वडील म्हणजे बोल्होबा हे स्वभावाने अत्यंत साधे, दानशूर आणि कट्टर विठ्ठल भक्त होते. शेती आणि व्यापारात त्यांनी चांगली प्रतिष्ठा मिळवली होती. त्यामुळे गावातले लोक त्यांना आदराने महाजन म्हणून ओळखत असत. त्यांच्या आई होत्या कनकाई. त्यासुद्धा खूप धर्मपरायण होत्या. घरात त्यांना सावजी आणि कान्होबा या 2 भावांची छान साथ होती. शेती आणि धान्याचा व्यापार यावर चालणारं एक साधं पण सुखी आणि समाधानी कुटुंब होतं त्यांचं. तुकाराम महाराज अशा वातावरणात वाढले जिथं भक्ती म्हणजे श्वासा इतकीच सहज गोष्ट होती. दरवर्षी पंढरपूरला जाणारी वारी, घरात होणाऱ्या संतांच्या कथा, अभंग, कीर्तन याच सगळ्या गोष्टींनी त्यांचं बालमन घडत होतं. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे त्या काळातल्या अनेक मुलांसारखे ते निरक्षर राहिले नाहीत. त्यांना प्राथमिक शिक्षण मिळालं होतं, ज्यामुळे त्यांना लिहिता वाचता येत होतं. आणि हेच कौशल्य पुढे जाऊन त्यांच्या अभंगगाथेचा पाया ठरला. पण मग एक प्रश्न पडतो की लहानग्या तुकोबांच्या मनात इतरांबद्दल इतकी करुणा, इतकी दया आली कुठून? बरं का, याचं उत्तर आपल्याला त्यांच्या बालपणीच्या काही कथांमधून मिळतं. असं सांगतात की लहानपणी तुकाराम घरी आलेल्या कोणत्याही गरजू माणसाला रिकाम्या हातानं परत जाऊच देत नसत. त्यांच्या हातात जे काही लागेल, मग ते अन्न असो, धान्य असो की कपडे असोत, ते देऊन टाकायचे. त्यांचे आईवडील वरवर रागवायचे, पण खरं तर आपल्या मुलाच्या या दानशूर स्वभावाचा त्यांना आतून खूप आनंद व्हायचा. आणि यातूनच त्यांच्या पुढच्या आयुष्याचे 2 महत्त्वाचे धागे आपल्याला स्पष्ट दिसू लागतात. एक म्हणजे इतरांच्या दुःखाबद्दलची अपार करुणा, आणि दुसरं म्हणजे वैराग्याची पहिली बीजे, म्हणजेच भौतिक गोष्टींबद्दलची अनासक्ती. तर असं हे तुकारामांचं बालपण एका भक्तिमय आणि अगदी आदर्श वातावरणात गेलं. पण लक्षात घ्या, ते अजून संत तुकाराम नव्हते. ते होते एक संवेदनशील मुलगा, तुका. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की इंद्रायणीच्या काठावरच्या पवित्र देहू गावात एका भक्तिमय कुटुंबात तुका नावाच्या एका दानशूर आणि संवेदनशील मुलाचा जन्म झाला होता. हे सगळं त्यांच्या आयुष्यातलं एक शांत आणि सुंदर पर्व होतं. पण हे जे शांत आणि आनंदी जीवन होतं ना, ते फार काळ टिकणारं नव्हतं. त्यांच्या आयुष्यात लवकरच एक खूप मोठं वादळ येणार होतं. आणि हे वादळ होतं दुष्काळाचं, मृत्यूचं आणि दिवाळखोरीचं. या वादळाने त्यांचं संपूर्ण जगच हादरवून टाकलं.
आणि याच वेदनेच्या आगीतून संत तुकाराम यांचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. तुकारामांच्या आयुष्यातलं हे वादळ नेमकं कसं आलं आणि त्यातून ते कसे तावून सुलाखून निघाले, हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे संसार, व्यापार आणि दुःखाची सावली, तुकारामांच्या वैराग्याची पहिली पायरी. हा पुढचा विलक्षण प्रवास पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की राहा. तोपर्यंत जर आपल्याला आजचा हा भाग आवडला असेल तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.